पक्षाच्या स्टेजवर बोलल्यानंतर ती पक्षाची भूमिका होत असते, ही शरद पवारांची भूमिका आहे. दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर असा बोलला असता तर जितेंद्र आव्हाडचे कपडे लोकांनी फाडले असते. जितेंद्र आव्हाडने रामाबद्दलचे जे काही वक्तव्य काल केले ते वक्तव्य तुम्ही त्याला सरळ असं अर्थाने घेऊ नका. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका आहे. शरद पवार त्याच्या तोंडातून ते वदवले गेलं असावं असं माझं मत आहे. कारण की त्यांच्या स्टेटमेंटला कुठेही शरद पवार साहेबांनी त्याला की हे चुकीचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही. एक फक्त दुर्दैवाची गोष्ट आहे, असे वक्तव्य करून आपल्यातले ज्याला आपण आपले म्हणतो ते आपल्या देवताबद्दल असं वक्तव्य करतात, परंतु दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर असा बोलला असता तर जितेंद्र आव्हाडचे कपडे लोकांनी फाडले असते. सोपं काय जातंय, स्वतःचं राजकारण करत असताना इतरांची मतं आपल्याला कशी मिळतील त्यापुरतं मर्यादित राहून असे स्टेटमेंट करणं. आता राम मंदिराचं उद्घाटन होतंय, देशामध्ये जल्लोष आहे, त्यावेळेला असे वक्तव्य करून त्या हिंदू धर्माच्या भावनावर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि दुर्दैव असं आहे, जे स्वतःला हिंदुत्वाचे राजे महाराजे काय काय म्हणतात, ज्यांच्याकडे वारसा आलेला असे जे म्हणतायत ते याच्यावर ब्रश शब्दही बोलत नाही. त्यांना याच्याबद्दलचं काय मत जर विचारलं तर आता या घडीपर्यंत त्यांनी एकही त्याचा निषेध किंवा त्याला विरोध केलेला नाही. मतासाठी लाचारी करणारी ही जी काही मंडळी जमा झालेली आहे याला येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जनता जरूर त्यांचा रस्ता दाखवेल. परंतु एक लक्षात ठेवा, हिंदूच्या भावना भडकवण्याचा किंवा त्यांच्या देवतावर अपमान जर कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, हे एवढं मात्र निश्चित आहे. पक्षाच्या स्टेजवर बोलल्यानंतर ती पक्षाची भूमिका होत असते. मी इथे तुमच्या समोर बोलतो, ही पक्षाची भूमिका आहे. हा संजय शिरसाट संवाद साधत नाही, पक्ष म्हणून आम्ही संवाद साधतोय. आणि एखाद्याला शिवी द्यायचं आणि पुन्हा खेद व्यक्त करायचं, ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? तुम्हाला दरवेळेला तुमचं हेच असतं. गांधीची जी आत्महत्या का, त्याची हत्या का केली, 3 वेळेला प्रयोग का झाला, तो ओबीसी आहे का, हे तुम्हाला कोणी विचारायला आलं होतं? राम जंगलामध्ये काय खात होते, ह्याला काय करायचं त्याशी? परंतु हे मुद्दामून ह्या वेळेला इतर समाजाला दाखवण्यासाठी की बघा हमने विरोध किया था, हे भासवाचं काम आहे. आणि ज्यांच्या अत्यंत जवळीक आहे ना, ज्यांना आघाडी करायची आहे, इथं सत्ता आणायची आहे, त्या लोकांनी याच्यावर बोंबवलं पाहिजे ना. तो 10चा भोंगा तर बोंबलताना दिसलाच नाही. म्हणजे यांचा सगळ्याची मूक संमती आहे, इतरांचे मतं घेण्यासाठी केलेली ही लाचारी आहे. म्हणून आव्हाडच्या जी त्याला तशी किंमत आम्ही देत नाही, परंतु या मोठ्या नेत्यांनी त्याला त्याच्या तोंडी भरवलेली वाक्य हे मी आवर्जून सांगतो.